मुळशी इथल्या दुर्घटना प्रकरणामध्ये आता 30 तास उलटून गेलेले आहेत, तरी सुद्धा अजूनही शोधकार्य सुरूच आहे। अद्यापही 8 कर्मचारी इमारतीच्या तळमजल्यावर अडकूनच पडलेले आहेत। बचाव कार्य अजूनही सुरू आहे। आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। पिंपरी चिंचवड शहरामधील मोशी कचरा डेपो या ठिकाणी काल एक दुर्घटना घडली। कचऱ्याचा ढिगारा एका बिल्डिंगवरती कोसळला आणि त्यामध्ये अनेक कामगार अडकले आणि त्यानंतर प्रशासनाच्या वतीने हे बचाव कार्य जे आहे ते सुरू करण्यात आलं आणि आपण आता पाहिलं तर 30 तास उलटून देखील हे बचाव कार्य सध्या त्या ठिकाणी सुरू आहे। अजून ह्या इमारतीच्या खाली 8 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि दुपारी त्यापैकी 1 जणाचा जो आहे ते मृत्यू बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर 8 जण असल्याचं प्रशासनाने सांगितलं। त्यामुळे जवानांनी देखील प्रयत्न केले, परंतु त्या बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये हे सर्वजण अडकलेले आहेत। जवानांना त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं। त्यामुळे सुरुवातीला आपण पाहिलं तर ह्या बिल्डिंगचे जे स्लॅब आहेत ते तोडण्याला त्यांनी सुरुवात केली, परंतु ते जर संपूर्ण ढासळला, आतमध्ये जे अडकलेले कामगार आहेत त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो। त्यामुळे ते कार्य थांबवलं आणि त्यानंतर ह्या बिल्डिंगच्या आजूबाजूला जो संपूर्ण कचऱ्याचा जो ढिगारा पडलेला आहे तो हटवण्याला आता सुरुवात झालेली आहे। हे जे सर्वजण ह्यामध्ये अडकलेले आहेत ते सुखरूप बाहेर यावं अशीच आता सर्वांची अपेक्षा आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।